दादा तुम्ही पहिल्यांदा आले माझ्या ठेल्यावर. कशा आहेत नूडल्स नक्की सांगा. बाई खरं सांगतो ना, लेस मस्त आहे नूडल्स. लेस मस्त आहे. जेव्हा तारीफ ऐकली होती की नाही ते कमच ऐकली होती. एक नंबर केले. पुष्पा एक नंबर केले नूडल्स. थँक्यू सो मच दादा. पिटू काय पाहिजे का आणखी? घे ना मोमोज. नाही नाही काकू बस झाले आता नाही पाहिजे. खूप टेस्टी आहे. बापरे थकला बाई ना जीव. बाजार म्हटलं की अकात होते बाई ना. पण गोंगात वेळ शोभलं नाही. गेली भाऊजीच्या गाडीवर बसून आणि बाजार घेऊन बी आली. राहिली शांताबाई इकडंच. मी बसले ती वाट पाहत. मी नसते काय गेली ओल्या संग मग. अव शांताबाई आता हे धोत्रावाला माहिती आहे ना तुला किती नाटकेल आहे. तर मी म्हटलं पैसेच नाहीत म्हटलं माझं पैसेच नाही म्हटलं. बाजार हाटा नाही म्हटलं. आता हप्ता निघून गेला की बाजार नाही, घरी सांबार नाही आहे, वांगे नाही आहेत. मी म्हटलं बाजारात चालता का नाही सटकन सांगा. तर धोत्रावाल्याने दिला बाजार करून. मग आता मी सांगा आली असते बहिणा तुझ्या तर बाजाराचे पैसे मध्ये खर्चून लागले असते. राहिले ना मग पाकिटातले पैसे 700 रुपये. तरच घेऊन दिला बुड्यानं बाजार. मग कर बाजार म्हटलं आता तू. पैसे नाहीत म्हटलं माझ्याजवळ. तसं हळूहळू करते धोत्रावाला म्हणून दाबून दिली चांगली. पाय बरं पण आली की नाही त्या संग दिया संग आली की नाही. असं काही नाही शांताबाई बुड्या संग गेली असं काही नाही आहे. पण म्या म्हटलं या बुड्याला चांगलं गाडलं मी 700 रुपयानं. अशी थट्टा आहे का हो बाई ते. काही आहे बाई ती त्या भाऊजीचं चालूच राहते पहिला. काय करा काय नाही तर बापा. पाया माय पुष्पाचा ठेला चेंज केला पुष्पानं. बरं केलं बाई इकडं मोकळ्या एरियात म्हटलं. ते लय कोचकाळीत होतं बाई ना. हे मस्त गावाच्या मध्यस्थी आहे. हे लोक जास्त येतात इथं. पुष्पा चल बाई पाणी गिनी पिऊ. व्हायच्या ठेल्यावर आलं तर पाणी गिनी पिऊ. पुष्पा आता बाबा शांताबाई ये ना माय बाजाराला गेलती का. हा बाई ये. कसं झालं मग शिफ्टिंग. इथं चालत आहे चांगलं ठेला तुझ्या का तेच जागा मस्त होती. शांताबाई जागेचं काही नाही बाई ना. हातात हुनर आहे. देवानं 2 हात दिले हुनरसाठी दिले. आपलं हुनर जिथं ग्राहक तिथं. पण तिथं कसं बाई किचकडच झालं बाई नाले. लेकूच उलचीक जागा बी होती. आणि कसं पॅन ठेला होता काकाजीचा. आणि तिचे कस्टमर आहेत जात बाई काकाजीचे. मलाही चांगलं नाही वाटे हो माय. आपल्या वजनं दुसऱ्याला त्रास नको. आता कधी काय होत आहे. आता मोमोजच्या प्लेटा लोक खाऊन तिथंच टाकून देत होते. काकाजी काहीच नव्हते म्हणत मला. त्यांना वाटते पुष्पा एकटी आहे बिचारी काय बोला पुरेले काहीच नव्हते म्हणत. तर मग मी असं विचार केला. गावाचे सरपंच आहेत ना भाऊ. त्यांना म्हटलं बापा भाऊ तिथं ते जागा आहे म्हटलं थोडीशी खाली. तिथं ठेला लावला का चालेल का. सरपंच भाऊ म्हणे पुष्पाबाई कायला विचारता म्हणे. बिंदास लावा म्हटलं. गावातली गोष्ट आहे म्हणे. मग लावला इथं. हो बाई ना पुष्पा लय चांगलं केलं म्हटलं तू. ठेला लावून घेतला ना खूप चांगलं केलं. मोकळी जागा बी आहे बाई ना. खुर्च्या गिरच्या टाकायले लोक जास्त आले गर्दी नाही होत. एका साईड नाही ह्या रोडाच्या लोक येणारे जाणारे. गावातले दुसरे लोक आले नवीन इथून जातात ना. ॲटो उभे राहतात. इथं जास्त धंदा व्हायची शक्यता जास्त आहे ती. हो शांताबाई ते तर आहे बाई ना. 2 दिवस झाले म्हटलं धंदा वाढला म्हटलं माया. तिच्यापेक्षा थोडा फरक दिसते पण. अगं बाई मला वाटते पुष्पाताईने ठेला चेंज केला वाटते. हे बघ पुष्पाताईने ठेला चालू केला मोमोज आणि नूडल्सचा. आता आमच्या गावातच भेटतात बाई मोमोज आणि नूडल्स. खूप टेस्टी आहे रागिनी. हो का अरे वा छान वाटत आहे. एकदम रौनकच आली या चौकाला. ऑटो वगैरे उभे राहत होते इथं. जागा खाली होती इथे. छान रौनक आली पण गावाला. हो ना खूपच छान वाटत आहे. अगं बाई शांता काकू गंगा काकू शांता काकू गंगा काकू. आता माय कोण आवाज देऊ राहिलं बा. अहो माय अर्चना रागिनी आहे व. रागिनी आली वाटते बाई. आई आली का बाई. अर्चू आली व. राखीन आली वाटते. अर्चू ताई कशा हा चांगलं झालं बाई सर्व. हो का अर्चू कधी आली. हो माय अर्चू कधी आली व. रागिनी आली. हो काकू आता 2 दिवस एक्स्ट्रा राहिली ताई. तर जीजू म्हणाले की तुला चालाच लागेल म्हणे रागिनी सोबत. नाही तर थांबू नये म्हणे आम्ही. अशी शर्त ठेवली म्हणून मला यायला लागलो. मग आता घरात पण करमत नाही ना. आम्ही कालच आलो संध्याकाळी. बाई ग बाई किती आहे ग रागिनी तू. मागच्या वेळेस आली कोळी चाट दिली. आली नाही शांता काकूच्या घरी. एवढे मान का. अहो काकू कसले मान. तुमच्या पुढे मान सन्मान आहे का. तुम्हीच तर आमचा मान सन्मान आहे. फक्त गोष्टी रागिनी मोठ्या माझ्या घरी नाही आली तू. नाराज आहे त्या संग बोलावणे वाटत आहे मला. काकू काळजी नका करू. येणार तुमच्या घरी येणार आता. रागिनी आहे अजून 4-8 दिवस आहे आणखी. ठेवते तिला माझ्याकडेच. आता राखीला आली म्हटलं तर दादाईने याला गेला घ्यायला. दादाही गेलेला आहे बाहेर कामाला. कामानिमित्ताने गेलेला आहे. दादाचं येणं होत नाही. यांना काही आता टाईम मिळत नाही. तर दादा येईन घ्यायला आता. तर रागिनी राहणार आहे आता माझ्या घरीच 8 दिवस ठेवते म्हटलं.
बरं आहे बाई, चांगलं आहे. ये जो मग माझ्या घरी, येत जाय काकूच्या घरी. घर नाही पाहिलं, काही नाही पाहिलं. लग्न झालं ती फक्त, ते बी माझ्या घरी नाही आली तरी बी. मला राग गेलाय मला रागिणीचा. पुष्पा, हो पुष्पा, हो बोला ना दादा, बोला ना, काय पाहिजे? ह्या पोराले पाय भाऊ काय पाहिजे, तर मला नाही पाहिजे पा, ह्या पोराले पाय काय पाहिजे. पुष्पा काकू, मला मोमोज द्या आणखी. पाप अजून मोमोज द्या आणि ते सॉस देसा, टोमॅटो सॉस. बरं बाळा, देते थांब. हे आहे माझ्या पुष्पा वहिनीची शॉप. वहिनीने आता चालू केलेली आहे. नूडल्स, मोमोज छान भेटतात तिथे. इथलं खाऊन बघ टेस्ट. तिची टेस्ट विसरून जाशील तू दिल्लीची. खाऊन बघ इथं किती बढिया बनवते वहिनी तर. ओ माय गॉड, रिअली? आधी इथे आपण खाणार आहोत? तू यांची तारीफ करत होता का, या वहिनींची? वहिनीला पाहून तर वाटत नाही. इथे दिल्लीला तू म्हणतो की दिल्लीची जी आपण जिथं खायचो तिथं वेल ट्रेंड शेफ बनत होते, त्यांच्या चवीला पण मात देणार आहे का तुझी ही वहिनी? कोण आहे तर पुष्पा? ओ माय गॉड, नावच बघ ना, पुष्पा. फक्त फोटो छापले की बनवता पण येते नूडल्स आणि मोमोज, मंचुरियन, का फक्त इथं फोटो पाय आणि जा असं आहे? अरे आधी ये. बापा रे, कोण आणली हो माही एवढी चिकनी चोपडी? बापा, कपडे पाहणं, लाज नाही कपडेले. बापरे आधी, कोण आहे ही? अरे होटले खाचो काय घातलं रे बाया पोरी ना. अरे बापरे, पुरे पाय दिसवर हिचे तर. बापा कोणता ड्रेस, आणि बापा हे सँडल आहेत का काय आहे, काड्या बांधल्या एवढ्या उच्च्या. काकाजी, तुम्ही टी व्हीमध्ये पाहिले नाही का? या वहिनी तशा दिसत आहेत, गर्लफ्रेंडच वाटते आपल्या आजू दादाच्या. आधी काय आहे बाबा हे? कोण आहे बाबा? वहिनी, तुम्हाला सांगितलं होतं ना मी की एक तुमच्या दुकानावर म्हटलं मी स्पेशल व्यक्ती आणणार आहे. ती स्पेशल व्यक्ती हीच आहे, माझी होणारी बायको. अय्या, ही आहे का? खूप सुंदर आहे, पण सुंदर वाटली. पण बापा, कपड्याची तमीज काहीच नाही वाटत आहे. वहिनी, ते कसं आहे माहिती आहे का, आता थोडं हँडल करावं लागणार आहे ना. थोडं बदलता सर्व बदलून जाणार. अगं बाई, मोनिका आली वाटते बाहेर. माय कपडे, मला वाटलं नाही बाई असे कपडे घालून निघेन म्हणून बाहेर. बापरे, अच्युताई, कपडे घातले की काय घातले हे? आई माय, काय बोलू राहिले दोघी बहिणी? काय झालं? कोण आलं? आता बापा, काय आहे व माय हे सोंग? बापा, कपडे आहे का काय आहे? बाई व बाई, ह्या आद्यानं कोण आणली व उचलून? माय लाज आहे का नाही होईले? पाय ना बाई, पुरे पाय दिसवायले तिचे. माय व गोरे पाय दाखवू राहिली. सँडल काय तर आलाय माझी वाजा. कुकर आणली बापा, हे उचलून ये ना. धामधूम कुकून आणली ही अशी केस कत्री. काकू, तुमच्या गावाची होणारी सून आहे आपल्या गावची हे. आदित्यची गर्लफ्रेंड म्हणजे होणारी बायको आहे. माझ्या देवरची म्हणजे माझी सर्वात लहान देराणी बनणार आहे ही. मोनिका नाव आहे हिचं, दिल्लीहून आलेली आहे. हा मस्त आणली व ढूंढून. म्हणेच पण ते हिरा आणीन म्हणून ढूंढून, पण हिरा अर्ध्या कपड्याचा हिरा. बाई गमच्या द्यावं माय खालून लावायले. कसे दिसायला बेना पाय? चांगलं वाटते का माझ्या गावातली? सगळे माणसं इलेच पाहिजे ना माझ्या गावातली. आता चांगलं वाटते का? सुनवैरी होणार आहे घरची आपल्या गावातली अशी दुर्दशा. काय कपडे, काय तिचे केस, बापा ताराच आहे हो माय. हे घ्या स्पेशल नूडल्स, नवीन सुनेसाठी आमच्या. घ्या नूडल्स खाऊन पहा आमचे. मोनिकाजी, आमचे नूडल्स खाऊन पहा. आमच्या भाऊजीने खूप तारीफ केली असेल, आता तुम्ही खाऊन पहा कसे आहेत. तर तारीफ तर असे करत आहेत की एकदम कोणत्या 5 स्टार हॉटेलमधली कुक आहे, शेफ आहे तिथली कुठली. ओ माय गॉड, किती घटिया, छी, किती गंदी टेस्ट आहे. आधी काही पण तारीफ करतो का? तिथल्या शेफच्या हातची टेस्ट आणि यांच्या हातची टेस्ट, मसाल्यांचं उलचं सुद्धा ज्ञान नाही यांना. किती घटिया आणि लो क्वालिटीचे नूडल्स वापरलेले आहेत. किती घटिया टेस्ट आहे. काही पण आधी कोणाची बरोबरी कोणासोबत करतो का? मी तर बिलकुल खाऊ शकत नाही इतकी घटिया. हे तर कुत्रे पण नाही खातील. फेकून देते मी नूडल्स हे. अरे वहिनी, नाराज नका हो तुम्ही. नाही भाऊजी, नाराज नाही होते मी. अगं बाई, असा स्वभाव आहे का मोनिकाजीचा? म्हणजे वेल एज्युकेटेड लोक असे असतात का? हे जितकं यांनी प्रोत्साहन करायला पाहिजे समोरच्या बाईला. यांना माहिती आहे का पुष्पांजीची परिस्थिती काय होती, ताईची कोणत्या परिस्थितीत निघून हे ठेला टाकलेला आहे. असा आत्मविश्वास कम करावा लागतो का? कशी बाई आहे ही निर्लज्ज. असं नको म्हणू ना. असं नको म्हणू. त्या वहिनीला खराब वाटेल ना. हे बघ ना, हे ट्राय करून बघ. मोमोज ट्राय करून बघ. तुला ते टेस्ट नसेल आवडले, हे खाऊन बघ. खूप बढिया आहे. मी खाऊन बघला. नूडल्स दाखव बरं कशी लागते. हो आधी प्लीज यार, असं काय आहे? खोटी तारीफ कशाला करायला पाहिजे कोणाची? त्या शिकतील तरी. इतके घटिया नूडल्स बनवले, कोणीच खाऊ शकत नाही. इथले तर लोक खात आहेत, आमच्याकडे जनावरं पण नाही खातील. शी, एवढे घाणेरडे.
माझी तोंडाची टेस्ट बिघडली. मला इथे नाही, मला सिटीला मध्ये जायचं आहे, अकोल्यामध्ये. तिथे खाऊ आधी आपण. चल इथून. ते घटिया नूडल्स आणि हे मोमोज पण घटियाच बनवले असतील. मी नाही खाणारे नूडल्स, प्लीज. हां, माझ्याकडून खोटी तारीफ करून नको घेऊ आधी. हां, काहीच चांगले नाही बनवले नूडल्स आणि मोमोज पण काही छान नसतील. गंगा, तू थांब माय. इतकी बेइज्जती आपल्या गावातल्या बाईची, इतक्या टॅलेंटची. सगळे सराहना करतात या पुष्पाचा टॅलेंटचा, आणि हे वाया जाय आपल्या गावात. बंद झाली आता मेहमान नवाजी गेली खड्ड्यातनी. ये दाखवतो मी आता काय आहे तर दणका आमच्या गावात येऊन. आमच्याच लोकांची बेइज्जती अशी. खाशीन तर काय म्हणा, ते तिकडंच ज्ञान शिकवती हो. आता गेली हे मोनिका आहे का सोडी का आहे, इले दाखवतो मी आता. हो ना माय, पाहिनं शांताबाई काय लगाव आहे बाई हे. दिसायला सुंदर आहे, पण गुणाने एवढी खराब. काय नूडल्स फेकून दिले बाई. हाय महाराणी, काय आहे हो, काय बोलली? अकलले कांदे पडेल आहे का? अकलले कांदे पडेल आहेत का तुम्ही? तमीज म्हटलं कपडे घालायचे नाही आहे, तर जशी घरी कपड्याची तमीज सोडून आली तशी घरी लोकांची इज्जत करायची तमीज बी घरीच सोडून आली काय? व्हॉट डू मीन? ही कोण आहे फॅटी लेडी? हु इज दिस? ही अंग्रेजी बोली तिकडच बोल, इकडं मराठी चालते. मराठीत बोल माझ्या संग. त्या बापाने शिकवलं नाही का मराठी? व्हॉट अ लँग्वेज. माइंड युअर लँग्वेज आंटी. कायची लँग्वेज आणि कायचं काही व खड्ड्यात केलं सगळं. कामा कमीच आहे का तुले? ते नूडल्स फेकून दिले. वय आधी कोण आहे बे हे? साठी हे कोण आणली पकडून आमच्या गावातली? केस कत्री, केस ड्रेस घालायची, कपडे घालायची तर तमीच नाही येईल. बोलायची नाही तमीज. मोनिका, हे चुकीचं वर्तन आहे, असं बोलू नको. हे गावातल्या लोकांना इंग्लिश काय एवढी कळत नाही आहे, इथं मराठीमध्ये बोल. ओके फाईन, बोलते मी मराठीमध्ये. काकू, तुम्ही तुमच्या शब्दांचा आणि भाषेचा मर्यादा ओलांडू नका. काय बोलत आहे तुम्ही मला? अशी बोलू नको यांच्यासोबत. माफी माग सर्वांनी. आधी मी काय चुकीची बोलली नाही आहे. मला खोटं बोलता येत नाही. जे आहे मला नाही आवडलं म्हणून मी नाही म्हटलं. हे तुझे मॅनर्स आहे का? असं नको बोलू ना. प्लीज, तुला नाही आवडलं तर असं म्हणतं का कोणाला? आधी तुला माहिती आहे मी एक फ्री माइंडेड मुलगी आहे. मला अशा फालतूच्या चौकशा आणि सब फालतू बोलणं येत नाही. मी कशाला माफी मागू? काय बाई, दोन केस काय कतरून घेतले, डरस कापून टाकला. अरे इथे येऊन मॉडेलिंग दाखवू राहिली का आम्हाला? हे फेकणं आमच्या इथं जमत नाही. आम्ही अन्नाचा आदर करणारे लोक आहोत. हे असं फेकलं तुला शोभा देते का? नाही आवडत तुला ठेवून दे साईडले. तुला काय आमंत्रण दिलं का? ठेल्यारे म्हणून आमच्या आणि आमच्या पुष्पा बिचारी, तुला माहीत आहे कोणत्या परिस्थितीतून गेलेली आहे ते. आत्मनिर्भर बाई आहे ते. तिनं काय काय केलं या ठेल्यासाठी. आमच्या गावात कोणच असं म्हटलं नाही. गावाच्या बाहेरून लोक आलेले खायले, पण कोण असं म्हटलं नाही. आणि हे 4 केस कतरून, हा ड्रेस कतरून, तुला या गावात राहायचं आहे ना? आधीची बायको होणार आहे म्हणतात बापा तू. हे संस्कार शिकितले. गावात राहायचं आहे तर गावात असं चालत नाही. खपके भेटते खपके म्हटलं इथं. बोलून आम्ही बोलत नाही. चांगले रट्टे हाणतो म्हटलं. समजलं की नाही? व्हॉट डू मीन रट्टे? काय आहे हे रट्टे? रट्टे चांगले टंप्यान देतो ठेवून चांगले. तुला अक्कल नाही आहे ना? तुला अक्कल आणून देतो. रट्टे म्हणजे टेम्प घेतो चांगलं डानकोड. डानकडं झोडीन तुला चांगली. हेडगावली काय? आमच्या गावात येऊन आमच्या लोकांची बेइज्जती करू राहिली का? 4 पुस्तकं काय वाचले आणि असे शॉर्ट ड्रेस घालून येऊ राहिले गावातनी. आमच्या गावाच्या लोकांना असा अपमान करतो. जसे नूडल्स फेकले. लय चांगली बनते आमची पुष्पा नूडल्स. अक्कलची अंधी तर तू आहेस. काय समजून राहिली स्वतःले? आधी हे बाई माझा अपमान करत आहे, तू निवड ऐकत आहे? पा हिचा मारून अपमान. असे कपडे घालून आमच्या गावात घुमू राहिली. तूच एक सर्वात मोठा अपमान आहे. समजली की नाही? गावात राहायचं आहे तर इज्जत न जशा आमच्या पुरी आहेत राहतात पाय ड्रेस साडी असं घालून आमच्या गावात राहायला लागते. त्याला म्हणतात इज्जत. इज्जतीनं राहणं. हे काय आहे बापा? बुचे बाचे कपडे, पाय दाखवू राहिली, मोठे ठाकू राहिली, केस कतरून, केस मोकळे सोडले पण याचा अर्धा ड्रेस घालून आणि आम्हाला शिकू राहिली काय? आमच्या इच्छा लोकांची बेइज्जती करू राहिली, अन्नाचा अपमान करू राहिली. पहिले लोकांचा आदर करणं शिक, ते तुला आदर भेटली इथं. समजली की नाही? बिलकुल बरोबर बोलत आहे ते काकू. काकूचं काही चुकलं नाही. शांता काकूचं. पुष्पा बहिणीले आणि शांता काकूले माफी माग. मी कुठं चुकत नाही आहे. तुम्ही काही पण बोला, मी माफी मागणारी नाही आहे. मी काही चुकीचं बोललेलं नाही आहे. नाही बनवलं चांगले म्हणून नाही म्हटलं. माझी मर्जी. इथं काही स्वातंत्र्य नाही आहे का प्रत्येक व्यक्तीला बोलायचं? कोकण आणले रे बापा हे असे अवदेश आहे आमच्या गावात नाही. कोकण आणली ही अवदेश आहे. बोलायची तमीज नाही आहे. अन्नाचा आदर करणं शिकणं. त्या गावाला नशीन तिकडं नशीन का? तूच तशी आहे तिकडे अशीन पण त्या घरात नशीन आदर. सगळे एका अन्नाचा आदर करतात लोक. हे असं फेकणं चांगलं आहे का?
खबरदार आता आमच्या पुष्पाच्या ठेल्यावर आली तर हिचं काही खाल्लं तर हां समजलं की नाही बिलकुल इला उभं नाही करायचं समजलं ना. मोठी अशी मॉडेलच्या घरची इथं नाही चालत गावात ती इथं रट्टे पडतील अंग बोलशील तर आता. ये बात एक नंबर शांत काकू असंच पाहिजे होते अवधे साले मोठी हेडगोळी घरात आमच्या. पुष्पा तुझे मन लहान नको करू याच्या छोट्या मनाचे लोक येतील ना काही बोलतील आणि तो रिॲक्ट करता का यांच्यावर. बिलकुल रिॲक्ट नाही करायचा अशा लोकांना घेण्याचे नाही. इले आजच्या बाट्या ठेल्यावर उभं नाही करायचं. कोणालाच यायचं आहे अशा फटीच्या ठेल्यावर. मी आणि फटीच्या ठेल्यावर येईन बिलकुल नाही. काय समजतात कशाचं घमंड आहे काय मी तिथल्या लोकांना. आधी आय एम गो बॅक टू होम. लिसन मोनिका. काकू सॉरी, पुष्पा वहिनी सॉरी. ती मी तिला इथं आणलं, माझी गलती आहे. मी तुमच्या ठेल्यावर आणलं. मी वहिनी तुम्हाला काकू तुम्हाला हात जोडून माफी मागतो. बाबू आदित्य तू आमचा पोरगा आहे पोरासारखा आहे गावात राहिलेला आहे. तू माफी मागितली आम्ही माफ पण केलं प्रश्न तो नाही आहे बेटा. पण तुला सांगते मी म्हटलं फक्त दिखावा जरुरी नसते बरं. हे चेहऱ्याची चमक धमक हे कपडे लत्ते हे काही नसते. जे सादगी जिच्यामध्ये आहे जे संस्कार घेऊन चालणारी आहे आपलं घर घेऊन चालणारी आहे. रूपाचं काही नसते. रूप कितीही रूपवान असलं तरी संस्कारासमोर छोटं ठरते. ही मुलगी तुझ्या बिलकुल लायक नाही बाबू. ऐकशील तर लाखात एक गोष्ट सांगतो ह्या पोरीसंग लग्न करू नको. हे पोरगी तुझ्या योग्य आहे नाही. काकू बरोबर बोलत आहे पण काकूला माहीत नाही याच्यावर प्रेम बहुत करतो मी. पण मोनिकाचं हे बरोबर नाही आहे. काकू सॉरी. वहिनी सॉरी. मी तुम्हाला माफी मागायला लावेल. सॉरी टू से प्लीज माफ करून द्या तिला. काय जाऊ दे बाई त्यांना माफी मागितली ना मन छोटं नको करू. कपटी कुटील पोरगी आहे ते. तिच्या मनात चांगले बनले नूडल पण तिला तारीफ नव्हती करायची. यानं ती शेप तिथल्या कोणते शेप्स आहे का काय आहे म्हणते त्यांच्यासंग बरोबरी केली ना ते तिले रास नाही आलं तर तुला निचा दाखवायसाठी तिनं हा कदम उचलला. बिलकुल बुरं नको मानू. पुष्पा वहिनी ती एक नंबरची घमंडी आणि कपटी मुलगी आहे. आता आमच्या घरामध्येच पाहणं कशी वागत आहे ते. आता पैसा आला आहे म्हणते खूप तिच्याकडे आणि या घरची सून होणार आहे. आता थोडे तमाशे आहे नंतर किती करेल पण ते नाजूक आहे आमच्या घरची. अवदेस आहे आणि मै सासू त्यांना भल्ला यकीन आहे तिच्यावर. हिचं बी काळा लागीन बाई शाळा भरावं लागेल हिची बी. हे नालायकपणा चालणार नाही आहे. आधी चांगला पोरगा आहे त्याच्या नशिबात एक गुणी पोरगी पाहिजे. अशी बदमाश एवढी ड्रामा करू राहिली का. येईन तिचा ड्रामासमोर जास्त दिवस काही वाट पाहा लागणार नाही आहे. ज्याचे कर्म त्याच्यासमोर येतातच तिचे कर्तव्य तिच्याच समोर येतील. काही काळजी करू नका.